विधानसभेच्या निवडणुकीला अवघे 2 महिने राहिलेले आहेत आणि त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे। 11 जागांसाठी निवडणूक आहे आणि 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। जर या निवडणुकीमध्ये मतदानाची वेळ आली, कुणीच माघार घेतली नाही, तर कुणाचा उमेदवार पडणार याच्यावरती महाराष्ट्राच्या विधानसभेच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे। दोनही युत्या आघाड्यांमध्ये परस्पर विश्वासाचं नातं टिकून राहावं या दृष्टीने सुद्धा ही निवडणूक जी आहे ती खूप गेम चेंजर ठरणार आहे। मागच्या वेळी तुम्हाला माहिती आहे, जून 2022 मध्ये जेव्हा विधान परिषदेची निवडणूक झाली होती, काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे पराभूत झालेले होते आणि त्याच्यामध्ये बरीच मतं जी आहेत ती त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील भाजपच्या बाजूला आलेली होती आणि तिथूनच राज्याचं सगळं राजकारण जे आहे ते बदललेलं होतं। आता सुद्धा माघार घेण्याच्या स्थितीमध्ये कोणी नाहीये आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे काही होईल ते विधानसभेच्या राजकारणावरती खूप मोठा परिणाम करणारं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आधी बघूयात की या 11 जागांसाठी जे 12 उमेदवार आहेत ते नेमके कोण आहेत आणि त्याच्यामधलं जे पक्षीय निर्णय आहे, पाठीमागचं कारण आहे ते सुद्धा लक्षात घेऊयात। भाजपनं 5 उमेदवार दिलेले आहेत। पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर हे त्यांचे 5 उमेदवार आहेत। आता पंकजा मुंडे 2019ला विधानसभा पराभूत झाल्या तेव्हापासून प्रत्येक वेळी त्यांची विधान परिषदेसाठी नावाची चर्चा व्हायची, पण विधानसभा पराभूत झालेल्यांना विधान परिषदेवरती पाठवणार नाही असं एक सुरुवातीला भाजपमध्ये सांगितलं गेलेलं होतं आणि त्यामुळे त्यांची संधी जी आहे ती नाकारली गेली। नंतर बावनकुळेंना विधान परिषदेवरती घेतलं गेलं, पण पंकजा मुंडेंना कधीही संधी मिळाली नव्हती। यावेळी भाजपच्या जागा कमी झाल्या लोकसभेला आणि त्याच्यानंतर पहिल्याच विधान परिषद निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणूक हरलेल्या पंकजा मुंडेंना संधी मिळालेली आहे। परिणय फुके देवेंद्र फडणवीस यांच्या गटातले उमेदवार मानले जातात आणि एक प्रकारे बॅलन्स दिसतोय की दोनही बाजू ज्या आहेत महाराष्ट्र भाजपमधल्या त्यांचा समतोल करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपनं आपल्या यादीमध्ये केलेला आहे। शिवसेनेकडून एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार कोण आहेत तर कृपाल तुमाणे आणि भावना गवळी। ज्या मनीषा कायंदे यांची मुदत संपली आहे त्यांना परत संधी दिली गेलेली नाहीये आणि लोकसभेला ज्या ठिकाणी निर्णय चुकले असं वाटतंय त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न शिंदेंनी केलेला आहे। सगळ्यात सरप्राइजिंग नाव आहे महाविकास आघाडीच्या बाजूनं मिलिंद नार्वेकर यांचं। ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवलेलं आहे। काँग्रेसनं प्रज्ञा सातव, दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी यांना पुन्हा विधान परिषदेसाठी संधी दिलेली आहे। मागच्या वेळी शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त जागेवरती त्यांना उरलेली टर्म जी आहे ती मिळालेली होती। आता विधानसभेची निवडणूक तोंडावरती असताना आणि प्रज्ञा सातव यांच्यासाठी विधानसभा निवडणूक लढण्याचा एक ऑप्शन असताना देखील त्यांना विधान परिषदेची संधी दिलेली आहे। काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये असं मानलं जात होतं की एखाद्या मुस्लिम उमेदवाराला संधी दिली पाहिजे। लोकसभेला सुद्धा त्यांचा कुठलाही मुस्लिम उमेदवार रिंगणामध्ये नव्हता आणि आता विधानसभेच्या आधी तो एक मेसेज देण्याची संधी होती, पण ती न देता काँग्रेस हायकमांडनं राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासातले राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिलेली आहे। आता शेकापचे जयंत पाटील जे म्हणजे पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत सातत्यानं राजकारण करायचे, ते सुद्धा या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुरस्कृत आमदार किंवा उमेदवार म्हणून रिंगणामध्ये आहेत। रायगड पट्ट्यामध्ये त्यांचा प्रभाव आहे, अर्थात ते स्वतः विधानसभेला निवडून नाहीत आलेले, त्यांचा एक आमदार विधानसभेमध्ये आहे आणि एक आमदार असताना देखील ते विधान परिषदेची निवडणूक लढवत आहेत, ते केवळ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पाठिंब्यावरती। अजित पवारांच्या गटाकडनं राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे 2 उमेदवार आहेत, त्यामुळं हे 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। आता याच्यामध्ये सर्वाधिक रिस्क कुणाला आहे तर त्याच्या आधी आपण थोडंसं गणित लक्षात घेतलं पाहिजे। विधान परिषदेची निवडणूक कशी होती हे समजून घेतलं पाहिजे। विधान परिषदेमध्ये विधानसभेतले जे आमदार आहेत त्यांच्या मतदानानं होणारी ही निवडणूक आहे। आत्ता काही राजीनामे, काही आमदारांचं निधन याच्यामुळं विधानसभेची सदस्य संख्या 274 आहे। एकूण 11 जागांसाठी निवडणूक होतीये आणि त्यामुळं जो मतांचा कोटा आहे तो 274 भागिले 11 अधिक 1 असा 22 पॉईंट समथिंग म्हणजे
23 इतका होतो. 23 मतं पहिल्या पसंतीमध्ये ज्याला मिळतील तो उमेदवार निवडून येणार आहे. पण जर तुम्ही मतांचं गणित लक्षात घेतलं तर महाविकास आघाडीकडे किती आमदार आहेत एकूण? तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत 37, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 12, ठाकरे गटाचे 15 प्लस यशवंतराव गडाख एक अपक्ष, असं मिळून मवियाचं संख्याबळ होतं 65. 23 गुणिले 3 म्हणजे 69. त्यांना 4 मतांची कमतरता आहे आणि त्यांनी तिसरा उमेदवार जो आहे तो रिंगणात उतरवलेला आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्ही महाविकास आघाडीचं आपण गणित आधी बघू. सर्वाधिक मतं जी आहेत ती काँग्रेसकडे आहेत. 37 मतं आहेत काँग्रेसकडे. प्रज्ञा सातव ह्या रिंगणामध्ये आहेत. मागच्या वेळी काँग्रेसमध्येच दगाफटका झालेला होता आणि भाई जगताप हे पहिल्या पसंतीचे उमेदवार नसताना, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नसताना देखील ते निवडून आलेले होते आणि चंद्रकांत हंडोरे या काँग्रेसच्याच उमेदवाराचा पराभव मागच्या वेळी झालेला होता. प्रज्ञा सातव यांच्याबद्दल कितीही नाराजी असली तरी 37 मतं असताना किमान 23 मतं काँग्रेसला पहिली मिळवणं हे काही फार अवघड नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधान परिषदेच्या मतांची मतमोजणी ज्या पद्धतीनं होत असते निवडणुकीची, त्याच्यामध्ये सेकंड प्रेफरन्सची मतंसुद्धा खूप निर्णायक असतात. कारण ज्यावेळी समजा 2 किंवा 3 उमेदवारांना पहिली पसंतीची मतं गाठता नाहीत आली तर वेळ जी येते ती दुसऱ्या पसंतीच्या मतांची, आणि ज्या पक्षाकडं सर्वाधिक मतं आहेत उपलब्ध कोट्यापेक्षा असा एकमेव पक्ष आत्ताच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस आहे. त्यांचा एक उमेदवार आहे. उमेदवाराला आवश्यक असलेली मतं 23 आहेत आणि त्यांच्याकडं मतं आहेत 37. दुसऱ्या कुठल्याच पक्षाकडं सरप्लस मतं आपल्या उमेदवाराच्यासाठीची नाही आहेत. केवळ काँग्रेस आहे आणि त्यामुळं काँग्रेस ठरवणार आहे की कुणाला सगळ्यात पहिल्यांदा सेफ करायचं. आता महाविकास आघाडीमधलं जर आपण इक्वेशन लक्षात घेतलं तर 2 ऑप्शन आहेत, मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील. पण असं म्हटलं जातं आहे की काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं अंडरस्टँडिंग जे आहे ते या निवडणुकीसाठी झालेलं आहे. कारण लोकसभेच्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरेंच्या एकूण इमेजचा, त्यांच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा झाला आणि त्या बदल्यात ही डील केली जाऊ शकते की काँग्रेस मिलिंद नार्वेकरांना मदत करेल. दुसरी गोष्ट ही पण आहे की शेकापचे जयंत पाटील यांची मदत लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला फारशी झाली नाही. अनंत गीते यांच्या निवडणुकीमध्ये अलिबाग मतदारसंघातून तटकरेंना लीड आहे. दुसरीकडं जयंत पाटलांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीचे रिसोर्सेस ठाकरे गटाच्या उमेदवारांना वापरायला पाहिजे होते ते वापरलेले नाहीत आणि म्हणून त्यांचा पराभव झालेला आहे. काही का असेल पण शेकापच्या जयंत पाटलांना थेट मदत जी आहे ती ठाकरे गटाकडनं कमी होण्याची या निवडणुकीमध्ये शक्यता आहे. दुसरीकडं स्वतः शेकापचे जयंत पाटील हे रिसोर्सफुल उमेदवार आहेत आणि इथं लक्षात घ्या की महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाचे पुरस्कृत म्हणून ते उमेदवार आहेत त्या पक्षाची मतं केवळ 12 आहेत. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये पण दुसऱ्या क्रमांकाची मतं ही ठाकरे गटाकडे आहेत, 15 आहेत. त्यामुळं त्या अर्थानं सुद्धा महाविकास आघाडीतलं इक्वेशन हे पहिल्यांदा नार्वेकरांच्या बाजूनं जास्त मजबूत आहे. दुसरी एक गोष्ट याच्यात लक्षात घ्या की मिलिंद नार्वेकरांचे संबंध हे शिंदे गट आणि भाजपमध्ये सुद्धा चांगले आहेत आणि त्यामुळं महायुतीकडून सुद्धा आखणी करताना ज्या उमेदवाराला पाडायचं आहे किंवा ज्या उमेदवाराला सर्वाधिक रिस्क असेल त्याच्यामध्ये मिलिंद नार्वेकर नसतील असं सुद्धा एक म्हटलं जातं आहे. अर्थात आता महायुतीच्या बाजूनं जर आपण गणित बघितलं तर त्यांचे उमेदवार आहेत 9 आणि आवश्यक मतं जी आहेत ती 23 पहिल्या पसंतीची. 23 गुणिले 9 207 इतका आकडा होतो आणि त्यांच्याकडं आत्ता असलेली मतं जी आहेत ती 199 म्हणजे 8 मतं जी आहेत ती कमी आहेत. कारण भाजपचे आमदार आहेत 103, त्यांना पाठिंबा असलेले अपक्ष आमदार 7, शिवसेना शिंदे गटाचे आमदार 37, समर्थन असलेले आमदार 10, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 40, त्यांना समर्थन असलेले अपक्ष आमदार 2, असे मिळून 199 त्यांचे आमदार होतात. त्यांच्याकडे सुद्धा 8 मतं जी आहेत ती कमी पडत आहे. आता महायुतीमध्ये या 8 मतांची बेगमी जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा कोणाची होईल आणि कोण त्याच्यामध्ये कमी पडेल, तर याचं उत्तर आहे भाजप. अर्थातच सगळ्यात मोठा पक्ष आहे,
सत्ता केंद्रातली असल्यामुळं हे सरकार आहे याची जाणीव त्या दोनही मित्रपक्षांना असणार आहे. त्यामुळं भाजपच्या उमेदवारांना दगाफटका होण्याची शक्यता कमी दिसते आहे. सदाभाऊ खोत हे 5वे उमेदवार मित्रपक्षाचे आहेत भाजपचे. ही एक गोष्ट फक्त त्याच्यातली लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे गटाचे जे अपक्ष आमदार आहेत त्यांच्यासोबत असलेले, त्या जोरावरती शिंदेंना आपले 2 उमेदवार निवडून आणणं हे तितकंसं अवघड नाही आहे. आणि त्यामुळं महायुतीमध्ये सर्वाधिक कसरत करावी लागणार आहे ती अजित पवारांच्या उमेदवाराला. आणि त्यातही शिवाजीराव गर्जे यांच्या बाबतीत हा धोका जो आहे तो जास्त असू शकतो. आता ज्यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार किंवा आमदार हे इकडून तिकडे होण्याची शक्यता आहे, अजित पवारांचे आमदार विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, त्यावेळी या सगळ्या निवडणुकीमध्ये नेमका कोणाचा उमेदवार पराभूत होतोय याच्यावरती बरंच गणित जे आहे ते अवलंबून असणार आहे. आता निवडणूक बिनविरोध होतीये की नाही याच्याबद्दल सुद्धा उत्सुकता आहे. उद्यापर्यंत वेळ आहे. मिलिंद नार्वेकरांचं नाव MCAच्या अध्यक्षपदासाठी सुद्धा चर्चेत आहे. ते जर पद त्यांना दिलं तर कदाचित अर्ज मागे घेतील अशी पण एक शक्यता आहे. ते होतंय की नाही आपण ते बघूयात. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती होणारी ही विधान परिषद निवडणूक आहे आणि अशा वेळी ज्या बाजूचा उमेदवार पराभूत होईल तिथं एक मोरल सेटबॅक जो आहे तो बसू शकतो आणि तो नेमका कुठल्या बाजूला बसणार याची उत्सुकता जी आहे ती त्यामुळं साहजिकच निर्माण झालेली आहे. आता मिलिंद नार्वेकरांच्या बाबतीत याच्या आधीसुद्धा वारंवार चर्चा होती की ते कधी विधान परिषद किंवा राज्यसभेवरती येत आहेत. 2018मध्ये त्यांची शिवसेना सचिव म्हणून नियुक्ती झालेली होती, पण त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या महत्त्वाकांक्षा होत्या. शिवसेनेमध्ये इतर काही लोकांना राज्यसभा मिळालेली आहे, पण मिलिंद नार्वेकरांना ती मिळालेली नव्हती. आणि त्यामुळं यावेळी ठाकरेंच्या विश्वासातले मिलिंद नार्वेकर हे विधान परिषदेची निवडणूक लढत आहेत. त्यामुळं सर्वाधिक धोका असलेले उमेदवार हे नेमके कोण असतील? अजित पवारांच्या बाजूचे शिवाजीराव गर्जे असतील की काँग्रेसचे महाविकास आघाडीच्या बाजूनं शेकापचे जयंत पाटील यांना तो धोका असेल की इतर कोणी सरप्राईज उमेदवार जो आहे तो या निवडणुकीमध्ये बाद केला जाईल याची सगळी उत्सुकता जी आहे ती असणार आहे. विधान परिषदेची ही निवडणूक विधानसभेच्या तोंडावरती होतीये आणि जे मागच्या निवडणुकीमध्ये झालेलं होतं की तिथूनच सगळं राजकारण फिरलेलं होतं तशीच शक्यता याही निवडणुकीमध्ये आहे आणि म्हणून ही निवडणूक महत्त्वाची आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतंय? विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये कुणाचा उमेदवार सर्वाधिक धोक्यामध्ये आहे? तुमची मतं काय आहेत? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.